आज होती आषाढ अमावस्या आणि ह्या दिवशी ना घरातले जेवढे पण आपल्याकडे दिवे वगैरे असतात ते स्वच्छ केले जातात, घरातली साफसफाई केली जाते आणि दिवांची पूजा वगैरे केली जाते. आणि आज ही एक्स्ट्राची कामं होती आणि त्यातल्या त्यात आज आमच्या युनिटचं होतं वेलफेअर, तिथे देखील जायचं होतं. सकाळी मी एक्स्ट्राची कामं काढली होती आणि आज कपडे देखील मी हातानेच धुतले, कारण मशीनला लावायला एवढं पाणी नव्हतं. त्यामुळे मग मी मशीनला कपडे लावलीच नाही, हाताने कपडे धुतली, घर स्वच्छ केलं, दिवे स्वच्छ केले, त्यानंतर स्वयंपाक केला, जेवण वगैरे केलं आणि ते आवरताच मला 3-3:30 झाले होते. त्यानंतर मग मी लगेचच तयारी करायला घेतली, कारण वेलफेअरचा रूल असतो साडी नेसून जायचा. म्हणून साडी वगैरे वेअर केली आणि थोडं छान रेडी झाली. मुलांनाही रेडी केलं, कारण मी आज मुलांनाही घेऊन जाणार होते, कारण आदित्यने पार्टिसिपेट केलेलं होतं म्हणून. तर त्यांनाही रेडी केलं आणि इकडे निघालो आता आम्ही वेलफेअरला जाण्यासाठी. तर घरून निघाली, एक बस भरून चालली गेलेली होती आणि दुसरी बस येणार होती, म्हणून आता आम्ही इथं वेट करत होतो. त्यानंतर बस आली आणि इकडे आलो कार्यक्रमाला. इथं 3 प्रकारचे आज लेक्चर होते, वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर होते. ते झाले, कार्यक्रम झाले जे काही होते ते. आणि मुलींनी ना ह्या अशा राख्या घरून बनवून आणलेल्या होत्या. हे देखील एक कॉम्पिटिशन होतं. तर ह्या घरून बनवून आणलेल्या होत्या आणि याच्यामधून 3 नंबर काढली गेली. तर हे बघा, ही जी प्लेटमध्ये जी राखी होती ना, तर तिचा पहिला नंबर आला, हिचा सेकंड नंबर आणि अजून बाकीचे नंबर होते. या खूप छान छान म्हणजे सगळ्यांनी राख्या बनवलेल्या होत्या. त्यांना प्राईज वगैरे देण्यात आलं, पण ज्यांनी ड्रॉइंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ना, त्यांना काही दिलं नाही. त्यांना पुढच्या वेलफेअरमध्ये त्यांचे नंबर काढणार आहेत आणि तेव्हा त्यांना प्राईज देणार आहेत. तर आदित्यने ड्रॉइंगमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं, ते पुढच्या वेलफेअरमध्ये समजेल. त्यानंतर घरी आली, तिथं थोडा कढीपत्ता होता, तो देखील मी तोडून आणला आणि त्यानंतर लगेच पुढच्या कामांना सुरुवात केली. बाहेर कपडे वाळत घातलेली होती, ती काढली. घरातलं जी काही म्हणजे माझी पूजेची कामं होती ना, ती पटापट आवरून घेतली आणि लगेचच हे कणकेचे दिवे बनवून घेतले, कारण वेळ खूप लिमिटेड होता. मला पटकन पूजा देखील करून घ्यायची होती. तिथून यायला 7 वाजूनच गेले होते, म्हणून पटापट मला देवपूजा करायची होती. पुन्हा मुलांचं औक्षण करायचं होतं. सकाळी तर दिवे वगैरे पूर्ण स्वच्छ केलेले होते, फक्त आता पूजा करायची होती. तर हे बघा, इथं मी अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली आणि रोज ना फुलं असतात, पण आज माझ्याकडे एकही फूल नव्हतं, म्हणून मग बिना फुलांचीच पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर इथं मी आता मुलांना औक्षण करून घेते. आणि किशूचं ना इथं सारखं बडबड चालू असतं, मम्मी हे का करते, ते का करते, आणि ज्या काही वस्तू असतात ना, तो ते लगेच खेळायला लागून जातो. तेच तो मध्ये मध्ये बोलत होता. तर दोघांना मी औक्षण वगैरे केलं आणि अशा पद्धतीचा आजचा माझा हा दिवस होता. थोडं थोडं का होईना मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि आमच्या ज्या फौजी फॅमिलीचं जे जीवन असतं ते तुम्हाला माझ्या या व्हिडिओद्वारे पाहायला मिळणार आहे. आणि जर तुमचा सपोर्ट असेल तर मला पण नवनवीन व्हिडिओ बनवण्याला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तुमचं एक सबस्क्राईब आणि तुमचं एक लाईक मला खूप म्हणजे मोटिवेट करतं. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.